इस्लाम में कहा है की माँ मिट्टी और मजहब के लिए कुछ भी करो. दिल्लीमध्ये जे घडलं ज्यांनी स्वतःला उडवून घेतलं त्यांनी स्वतःला का उडवून घेतलं? त्याला काय पैसे हवे होते म्हणून. जेव्हा बाटला हाऊस एन्काउंटर झालं, अख्खा दिल्ली ब्लास्ट जेव्हा केला 2008चा, ₹1.5 लाख रुपयात अख्खा ब्लास्ट झाला असेल, तेव्हा त्या एन्काउंटरमध्ये जो आतिफ अमीन मेला ना, त्याच्या अकाउंटमध्ये 4-5 हजार रुपये पण नव्हते. मग एवढं सर्व झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला 2022 मध्ये अटक झाली, माझ्या कंपनीनं मला रिवॉर्ड म्हणून 1.5 वर्षासाठी हाँगकाँगला पाठवलं आणि माझं फार चांगलं चालू होतं. म्हणजे इंडियन रुपीजमध्ये सांगायचं झालं तर मला 14,86,000 रुपये महिना पगार होता. मग IPS ऑफिसर बनण्यासाठी काय लागतं? आता माझ्या IPS बॅकग्राऊंडमुळे, जे मी 10-8 वर्षापूर्वी सोडली होती, तर त्या बॅकग्राऊंडमुळे मला एक 7-8 महिने एक्सपिरियन्स झाला. ॲज अन IPS ऑफिसर ती जेलची पहिली रात्र कशी? म्हणजे एकंदरीत येत्या पिढीला काश्मीर सारखा बघता येईल आता जसं आहे तसं. ती आशा करायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये आणखी एक अँगल आहे. तो फक्त 370 कलम नाही आहे. तो असा की आमची सीमारेषा आहे ना, ती पाकिस्तानला लागू नये. मी 370 कलम रद्द केलं काय नाही केलं काय, त्याच्या पाकिस्तानच्या मनामधला काश्मीर नाही ना काढू शकत. बरोबर आहे. कारण भारताची फाळणी द्विराष्ट्र धार्मिक याच्यावर झाली. भारत धार्मिक कारणावर नाही बनला, पाकिस्तान धार्मिक कारणावर बनला. लक्षात ठेवा. म्हणजे माझ्या आसपास मुस्लिम राहत होते का? राहत होते. माझ्या आसपास ख्रिश्चन राहत होते का? जैन बुद्धिस्ट राहत होते का? शीख राहत होते का? राहत होते. त्यामुळे मला काही फरक नाही पडला हो, त्यांना पडला. त्यांची अख्खी जडणघडण धार्मिक द्वेषावर झाली. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या पॉकेटमध्ये मुस्लिम राहतात आणि ते हिंदूंसोबत राहूच कशी शकतात? कारण त्याला सवयच नाही. आता त्यांच्या अख्ख्या पिढ्या गेल्या हो. की म्हणजे आपल्यापेक्षा वेगळं ईश्वराचं अस्तित्व मानणारा समाज तो माझ्या आसपास राहूच शकत नाही. ही संस्कृती, द्वेषमूलक संस्कृती त्यांनी रुजवली, आम्ही नाही रुजवली. त्यामुळे आमच्या दृष्टीने ते नॉर्मल आहे, त्यांच्या दृष्टीने नाहीये. त्यामुळे ते लुडबुड करत राहणार. हे गृहीत एक लक्षात ठेवा, यू कॅन नॉट चेंज युअर नेबर. त्यामुळे ती तुमच्या डावीकडं आणि उजवीकडं दोन इस्लामिक मूलतत्ववादाचे जे दोन राष्ट्र जी आहेत ती खतपाणी घालत राहणार आणि तुम्हाला कायमच सावध राहावं लागेल. फक्त एवढं नक्की की 370 कलम गेल्यामुळं आंतरिक जी समस्या आम्ही वाढवली होती, म्हणजे आग तिकडनं येते आम्ही वरनं तेल टाकतोय, ऍटलीस्ट आम्ही तेल टाकणं बंद केलं. एवढा फायदा नक्की झाला. टेररिझमला आपण कसं डिफाईन करू शकतो? की व्हॉट एक्झॅक्टली टेररिझम? टेररिझम म्हणजे नक्की काय? हे बघा, कायद्याने अनेक ठिकाणी अनेक प्रकारे टेररिझम डिफाईन झाले. सामान्य माणसाला इतकं सांगायचं असेल तर जेव्हा मरणारा आणि मारणारा यांच्यात वैयक्तिक द्वेष काहीच नसतो. समजून घ्या. मी एखाद्याला का मारतोय तर मी माझ्या कुठल्या तरी अकल्पित आणि दुराबोध आदर्शासाठी मानतोय, किंवा मी अशा कुठलं तरी ध्येय साध्य करण्यासाठी मारतोय की ज्याचा जे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत, जे मला कुठेतरी पटलंय अंतर, जे ऑब्जेक्टिव्ह नाहीये, जे पैशाशी निगडीत नाहीये प्रत्येक वेळी. ओके, पण मला असं काहीतरी ध्येय साध्य करायचं, जे राजकीय असू शकतं, जे धार्मिक असू शकतं, जे सामाजिक असू शकतं, काही असू शकतं. पण सर्वात महत्वाचा फॅक्टर असा आहे की माझं तुमच्याशी काहीच वैर नाहीये, तरी मला असं वाटतं मला तुम्हाला मारायचं. का असं आहे? कारण असं आहे की कदाचित तुमचा धर्म मला आडवा येतो, तुमचा प्रदेश मला आडवा येतो, तुमची विचार मला आडवा आहे, तुमची इथनिसिटी मला आडवी येते. ही जेव्हा मानसिकता आपण एका ऑर्गनाइज पद्धतीने वाढवायला सुरुवात करतो, तेव्हा त्याला समजायचं की दहशतवादाची मुळं सुरुवात झाली. हे एक ब्रॉड मी म्हणेन अंडरस्टँडिंग डेव्हलप. म्हणजे उदाहरणार्थ दिल्लीमध्ये जे घडलं, ज्यांनी स्वतःला उडवून घेतलं त्यांनी स्वतःला का उडवून घेतलं? त्याला काय पैसे हवे होते म्हणून? का त्याचा इन्शुरन्स काढला होता पाकिस्ताननी म्हणून? का त्याच्या घरच्यांना काहीतरी कोणीतरी आणून देणार होतं की तू उठ आता तुला 2 कोटी रुपये आणून देतो? नो नो नो. जेव्हा बाटला हाऊस एन्काउंटर झालं, तेव्हा त्या एन्काउंटरमध्ये जो आतिफ अमीन मेला ना, त्याच्या अकाउंटमध्ये 4-5 हजार रुपये पण नव्हते. अख्खा दिल्ली ब्लास्ट जेव्हा केला 2008चा, ₹1.5 लाख रुपयात अख्खा ब्लास्ट झाला असेल. कुणी पैशासाठी काम नव्हतं करत. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांच्या मनात कुठली तरी एक विचित्र आयडिओलॉजी भरली होती
आणि त्यांना असं वाटत होतं की आपण जे करतोय ते योग्य आहे. म्हणजे मी एका शहजाद अहमद नावाच्या एका इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेकाचं इंट्रोगेशन केलं होतं. तो असं मला म्हणाला होता कि इस्लाम में कहा है कि माँ मिट्टी और मजहब के लिए कुछ भी करो. आणि मी शॉक झालो. माझं जम्मू काश्मीर कॅडर होतं, मला उर्दू लिहिता येते. मी 2 सह्या करतो, एक मराठीत करतो, एक उर्दूत करतो. मी हा इंट्रोगेशन मध्ये झालेला किस्सा आहे बरं का. माझ्या शेजारी 2 वेगळ्या राज्यातले 2 वेगळे पोलीस अधिकारी होते, ते साक्षीला होते हा प्रकार घडला त्या. मी पटकन कागद मागवला आणि कागदावर उर्दूमध्ये काहीतरी लिहिलं आणि त्याच्या समोर ठेवलं. काय लिहिलेलं आहे तुम्ही? सांगतो. काहीतरी लिहिलं आणि समोर ठेवलं. त्याला म्हणलं पढ. तर त्याने ते बघितलं आणि म्हणला गेस करू. म्हणलं 3 चांस दूंगा. म्हणला अल्लाह लिखा है क्या? और 2 चांस. म्हणला बिस्मिल्लाह रहमान रहीम लिखा है क्या? नाही. बराच वेळ थांबला आणि तिसरा म्हणला कुराण लिखा है क्या? 3 चान्स संपले. म्हणलं याच्यावर मी लिहिलंय शहजाद. म्हणलं लेका, तुला स्वतःचं नाव वाचता येत नाही उर्दूमध्ये आणि तुला कोणी सांगितलं रे की इस्लाममध्ये लिहिलंय की माँ मिट्टी और मजहब के लिए कुछ भी करो. रॅडिकलायझेशन किती भयानक होतं पहा. त्या दिवशी एक मुसलमान मान खाली घालून थांबला होता. याचं कारण असं आहे, तो मुसलमान आहे, त्याला उर्दू येत नाही, मला येतंय, पण त्याला कुणीतरी पटवून सांगितलं की असं लिहिलंय तुझ्या धर्मामध्ये, तू केलं पाहिजे, त्याला ते पटतं. हे फेल्युअर फक्त तुमच्या माझ्या सुशिक्षणासारखं नाही आहे. हे फेल्युअर त्या मुस्लिम समाजातल्या त्यांच्या पंडितांचं पण आहे, ज्याला आपण मौलाना म्हणू शकतो, मुफ्ती म्हणू शकतो, की अशा प्रकारची मानसिकता कुठेतरी पसरते आणि आपण खरा कुराण, खरा धर्म, खरा स्क्रिप्चर लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि कुणीतरी उठतो आणि अशा प्रकारची स्क्रिप्चर्स पोचवतो. तुम्ही जेव्हा म्हणता टेररिझमची व्याख्या काय करायची, तुम्ही मला सांगा, त्या माणसाला हे मी असं पटवून सांगितलं की माँ मिट्टी और मजहब के लिए कुछ भी करो, आणि तो करायला तयार होतो आणि त्याचे परिणाम म्हणून दिल्लीमध्ये 9 ब्लास्ट होतात. हा दहशतवाद आहे. ही ती व्याख्या आहे. ओके, मी रिटायरमेंटवर येणार होता तुमच्या, की तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या मेडिकल कंडिशनमुळे तुम्हाला ती रिटायरमेंट घ्यावी लागेल. मग एवढं सर्व केल्यानंतर ते रिटायरमेंटचं ओझं तुम्ही कसं सावरलं? काही वेळा काय होतं माहिती आहे का तुम्हाला, तुम्ही वस्तुस्थितीपासून दूर नाही पडू शकत. म्हणजे आपण एका विचित्र शारीरिक समस्येतून गेलेलो आहोत आणि आता आपण तेच व्यक्ती नाही, शरीराने तेच नाही. आता आपल्याला काळानुसार एकतर आपलं करिअर सांभाळायचं आहे किंवा कुटुंब सांभाळायचं, ही वस्तुस्थिती स्वीकारावी लागते. आणि सुदैवानं किंवा दुर्दैवानं म्हणा, मला वर्तमान काळात जगायची सवय. मी काय होतो आणि माझं काय होणार या मानसिकतेत मी कधीच राहत नाही. त्यामुळे तेव्हा सुद्धा मला वर्तमान काळातलाच निर्णय घ्यायचा होता की ठीक आहे, आय हॅड अ ग्रेट करिअर, म्हणजे मला आयुष्यात काहीतरी सिद्ध करायचं होतं. मी त्या लेवलला पोचलो, मी एव्हरेस्ट चढलो, पण माझी इच्छा होती एव्हरेस्टवर 4 तास बसावं, पण नाही बसू शकलो. खूप वेगात वादळ सुटलं, मला यावं लागलं, पण मी टच करून आलो. दिस इज हॅपीनेस. दुसरं असं एक कसं असतं की अश्वत्थामाची जखम आहे ना, भळाभळा जेव्हा वाहते, त्या अश्वत्थामाची काय करतो, आख्यायिकेनुसार काय करतो, तर डोक्याला तेल लावतो. बरोबर आहे. मी नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये गेस्ट फॅकल्टी झालो. मी NPA ला जायचो. मी दर 2, 2.5, 3 महिन्यातून एकदा NPA ला जायचो. कधी कधी मला NPA वाले म्हणायचे आलाच तर 3 दिवस थांबा, आज हे शिकवा, उद्या ते शिकवा, ते शिकवा. बरं वाटायचं. मग काय झालं, मी कॉर्पोरेटमध्ये काहीतरी नवीन शिकत होतो, नवं तंत्रज्ञान शिकायचो. मला टेक्नॉलॉजी माझं कायमच पॅशनचा विषय होता. काहीतरी नवं शोधत राहायचो. मला असं वाटायचं की हे ज्ञान आहे ना, हे कदाचित कॉर्पोरेटमधनं सरकारात पोचेपर्यंत 10 वर्ष जातील. मग मी यांच्या दोघांमधला एक ब्रिज का नाही बनू शकतो. मग त्यामुळे काय करायचो, तंत्रज्ञानावर काही नवीन गोष्ट शिकायला मिळाली ती जाऊन शिकवायचो. NPA मध्ये नव्या आयडिया शेअर करायचो. बरं, प्रत्येक आयडिया काय ॲक्शनमध्ये वर्क होते असं नाही.
किंवा प्रत्येक आयडिया मी ज्याला शेअर करतो त्या 50 पैकी एखाद्या माणूस स्वीकारतो ती आयडिया, कदाचित बाकीचे लोक विसरूनही जातात, पण त्यांनी बरं वाटायचं. त्याचा परिणाम असाही व्हायचा की काही वेळा असं व्हायचं की लोक लेक्चर ऐकायचे, ते स्वतः इम्प्लिमेंट नाही करू शकायचे, आणि त्यांच्याकडे तसाच प्रॉब्लेम आहे, तेच मला फोन करायचे, येतो का 4 दिवस. आणि मग काय व्हायचं माहिती का, मला पैसे नाहीच कमवायचे, मला कॉर्पोरेटमध्ये पगार आहे ना, मला तर फक्त सॅटिस्फॅक्शन पाहिजे. मग ते सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी मी कुठेही जायचो, कुणावरही काम करायचो, जे करत राहिलो. आणि त्यामुळे काय झालं की तुम्ही मला विचाराल की तो अवघड निर्णय होता का, खूप अवघड होता, पण तो अवघड वाटला का, काळाच्या प्रवाहात नाही वाटला. याचं कारण असं आहे की मी पार्शल आनंद मिळवत राहिलो. आणि दुसरी गोष्ट अशी की सिस्टीमनी मला कधी असं दूर लोटू दिलं नाही, तेही मला तेवढा सन्मान देत राहिले, आणि आजही देतात. म्हणजे ज्या लोकांना माझं काम माहिती आहे, मी काय करतो माहिती, ते आजही देतात. मग IPS ऑफिसर बनण्यासाठी काय लागतंय? खरं सांग का, UPSC एक परीक्षा आहे, एक पॅकेज आहे, त्यामुळे IPS साठी वेगळं काय लागतं असं मी म्हणत नाही. UPSC परीक्षा पास होण्यासाठी काय लागतं असं मला तुम्ही जर विचारलात, कारण IAS आणि IPS मध्ये काय 5 मार्काचा फरक असेल. म्हणजे तो कुठला डायलॉग आहे सरपुरेश मधला, IAS बन शकतात IPS बना, असं काय नसतं ते. म्हणजे बहुतेक वेळा जर रँक पहिल्या 50 मध्ये असेल तर IPS होतो, IAS होतो, त्यापेक्षा पुढची असेल तर IPS होतो, काइंड ऑफ थिंग. तर त्यामुळं ही UPSC परीक्षा जी आहे, ती परीक्षा पास होण्यासाठी म्हणजे आपल्याला याच्यावर तासनतास चर्चा करता येईल, पण मला जर तुम्ही 1 मिनिट दिलात तर पहिली गोष्ट लागते, किलर इन्स्टिंक्ट लागतो. अभ्यास खूप आहे, तुम्हाला खूप तयारी करावी लागते. इंटेलिजन्स 25% लागतं फक्त. एफर्ट्स 75% लागतात. मी ॲव्हरेज इंटेलिजन्स असलेला आणि एक्स्ट्रॉऑर्डिनरी एफर्ट्स असलेला मग केलेला माणूस पास होताना पाहिला आहे. आणि खूप प्रकांड बुद्धिमत्ता आणि वेळेचं आणि तुमच्या ॲक्टिव्हिटीचं नियोजन करता आलं नाही व्यवस्थित म्हणून फेल झालेले अनेक लोक पाहिले. त्यामुळं दुसऱ्या कॅटेगरीत राहायचं नाही. आपण बुद्धिमत्तेने ॲव्हरेज असलो तरी चालेल, प्रयत्नांची मात्र पराकाष्ठा करावी लागते. आणि सगळ्यात शेवटी मला असं वाटतं त्यात 1-2% का विना, म्हणजे दुधाचं दही कसं बनतं, फक्त दूध उकळलं म्हणून दही नाही बनत, त्यात थोडं विरजण टाकावं लागतं, बरोबर ना. विरजण नसेल तर आपण दुधाला कितीही प्रकारे करा, तुम्हाला दही नाही बनू शकत. हे विरजण आहे तुमच्या ॲटिट्यूडचं. तो जो ॲटिट्यूड आहे ना, मला पास होण्यासाठी जो लागतो, तर तो सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तुम्हाला तिथं पोचण्यासाठी, मी त्याला सुरुवातीला किलर इन्स्टिंक्ट म्हटलं, की सॉरी यार, म्हणजे कित्येक वेळा आमच्या बाबतीत असं व्हायचं की आम्ही 2 तास अभ्यास करायला आमचं चुकलो तर मी जेवणाऐवजी केळं खायचो. नाही, सॉरी, आय वॉन्ट टू पनिश माय सेल्फ. स्वतःलाही माफ नाही करायचो. जेव्हा तुम्ही या लेवलला पोहोचता तेव्हा पास होता. पण असे मी हे स्वतःचं उदाहरण दिलं, आज टिमक्या मारण्यासाठी नाही, पण मी अशा अनेक लोकांकडनं शिकलो, असे अनेक लोक पाहिले की ज्यांनी तिथं पोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, आणि म्हणून ते तिथं आहेत आज. मग एवढं सर्व झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला 2022 मध्ये अटक झाली, मी आतमध्ये असताना तर अनेकदा गेला, आणि आपण म्हणतो की मी वर्तमानात जगणारा माणूस आहे, असं मी तुम्हाला बोलताना म्हणालो, पण दर 15 दिवसांनी एक सायकल येतं की एक दिवस असा येतो की 1 तास असा येऊन जातो की जेव्हा आपण खूप भावनाशील होतो, आणि तेव्हा इतिहासात डोकावल्याशिवाय राहत नाही माणूस. मी आत्ता म्हणतो लोकांना की बाबा व्हाय मी, असा मी कधीच प्रश्न नाही विचारला, पण तो प्रश्न दर 15 दिवसांनी यायचा, आणि तेव्हा माणूस पूर्ण गलबलून जायचो, कारण तेव्हा सगळ्या गोष्टी आठवायच्या, आणि तेव्हा याही गोष्टी आठवायच्या की ज्या गोष्टी मी केल्या आणि ज्या गोष्टीचं मी कधीच क्रेडिट नाही घेतलं. मी तुम्हाला जे म्हटलो की आपण स्वतःच पेग भरायचा, आरशासमोर स्वतःच चीअर्स करायचं, स्वतःच पिऊन टाकायचं, या मानसिकतेत केलेली अनेक कामं त्यावेळेस मला आठवून जायची. आणि मग तेव्हा मला प्रश्न पडायचा की काय राव, म्हणजे पुन्हा मला, मी काय म्हणतात त्याला, नशीब या कन्सेप्टवर फारसा विश्वास ठेवणार नाही, कर्मवादी माणूस आहे, पण काही वेळा ना असा नशिबाला दोष द्यावा असं वाटणे, अशी परिस्थिती निर्माण व्हायची, आणि त्या मी थांबवायचो स्वतःला. नो नो नो, सॉरी, आयुष्यातला एक फेज आहे, हेही दिवस जातील. कदाचित परमेश्वराची इच्छा असावी की हे जेल व्यवस्था जी आहे ती फौजदारी न्याय प्रक्रियेचं खूप मोठं ग्रहछिद्र आहे, आणि ते ग्रहछिद्र समाजाला दिसलं पाहिजे,
समाजाला कळलं पाहिजे. कदाचित परमेश्वराने आपल्याला वाणी दिली, आपल्याला लेखणी दिली आहे. आपली निवड झाली असावी ह्या गोष्टी उघडकीस आणण्यासाठी. बस असा विचार करायचा, स्वतःची समजूत घालायची आणि पुढे जायचं. पण तुम्ही मला विचाराल असे विचार यायचे का? खूप वेळा यायचे. आणि ही अटक कशावरून झालेली एक्झॅक्टली? असं होतं की त्याच्यावर मी अनेक वेळा सांगितलं त्यामध्ये, पण पुन्हा एकदा सांगतो आपल्यासाठी की 2018 साली काय झालं. त्यावेळेस मी एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होतो. माझं स्पेशलायझेशन टेक्नॉलॉजी होतं, मग असं बोलल्याप्रमाणे. एक तंत्रज्ञानाशी निगडीत एक सायबर गुन्हा, आर्थिक गुन्हा पुणे पोलिसांकडे रजिस्टर झाला होता, ज्याचं नाव होतं बिटकॉईन घोटाळा किंवा गेन बिटकॉईन घोटाळा. ही एक पॉन्जी स्कीम होती, मल्टी लेवल मार्केटिंगची स्कीम होती. 2016-17 या काळामध्ये अनेक लोकांनी त्यामध्ये पैसे गुंतवले. दिल्लीमधला एक अमित भारद्वाज नावाचा एक व्यक्ती होता, ज्याने लोकांकडनं पैसे गोळा केले. स्कीम अशी होती की तुम्ही एक बिटकॉईन मला द्या, 18 महिन्यानंतर मी तुम्हाला 1.8 बिटकॉईन परत देईन. म्हणजे 18 महिन्यामध्ये मी 80% परतावा देईन, पण इन्व्हेस्टमेंट बिटकॉईनमध्ये पाहिजे. मग त्या काळामध्ये अनेक लोकांनी डिमॉनिटायझेशनच्या काळात ती कॅश कन्वर्ट केलेली वापरली किंवा इतर गोष्टी वापरल्या. त्यात मॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट झाली. किती इन्व्हेस्टमेंट झाली कोणालाच हिशोब नाही, पण 2-1 हजार कोटी रुपयाची झाली असा अंदाज आहे. तर या माणसाने मायनिंग फार्म सुरू केले आणि मग त्यातून जे काही उत्पन्न मिळालं ते उत्पन्न स्वतःच्या खिशात टाकून हा मनुष्य दुबईला रवाना झाला. 31 मार्च 2018ला त्याला दुबईतून अटक झाली आणि थायलंड मार्गे पुण्यात घेऊन आले. तर त्या काळामध्ये फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी माझ्या कंपनीची नेमणूक झाली. आणि नॅचरली मी पुण्यात होतो, मी पुण्याचा डायरेक्टर होतो त्या काळामध्ये, त्यामुळे मी त्या प्रोजेक्टचा इन्चार्ज बनलो. ही वस्तू येते आणि माझ्यासोबत आणखी 5 लोक होते. त्या काळात मी बरं काम केलं असं माझं आजही मत आहे. आणि आम्ही त्यात काही चांगले शोध लावले, काही रिकव्हरी केल्या आणि त्याची आमची वाहवा झाली. मला इनफॅक्ट त्या काळामध्ये एक छान ॲप्रिसिएशन लेटर मिळालं, एक सर्टिफिकेट मिळालं. मी टामटूम केले, मी खुश झालो त्यावेळेस. आणि 2019 साली त्या सर्टिफिकेटच्या जीवावर म्हणा किंवा त्या कामाच्या जीवावर माझ्या कंपनीनं मला रिवॉर्ड म्हणून 1.5 वर्षासाठी हाँगकाँगला पाठवलं आणि मी 1.5 वर्ष हाँगकाँगचा रेसिडेंट म्हणून राहिलो. आणि माझं फार चांगलं चाललं होतं. म्हणजे इंडियन रुपीजमध्ये सांगायचं झालं तर मला 14,86,000 रुपये महिना पगार होता हाँगकाँगमध्ये. आणि मी एकटा राहत होतो आणि 10-1 लाख रुपये सेव्हिंग होतं. त्यामुळे मी 7वें आसमान पे राहत होतो. सगळं सांगायचं, कोविडच्या काळात मी परत आलो. आल्यानंतर मला KPMG कंपनीनं पुन्हा एकदा कामावर घेतलं आणि त्याच्यामध्ये मी पार्टनर झालो. मला पुन्हा वर्षाला 1,10,00,000 पगार होता पुन्हा. आणि असं सगळं खूप भारी चालू आहे. असं असताना अचानक 12 मार्च 2008ला पोलिसांनी माझ्या घरात टक दरवाजा ठोठावला. सकाळी 7 वाजता माझ्या घरामध्ये सर्च सुरू झाला आणि दुपारी 2 वाजता मला उलगडा झाला. हा जो सर्च चालू आहे हा मी 2018 साली केलेल्या फॉरेन्सिक ऑडिट संदर्भात आहे आणि त्याच्या संदर्भात मला अटक झाली. मला 13 दिवस पोलीस कोठडीमध्ये काढावे लागले. 3 वेगवेगळ्या पोलीस कोठडीमध्ये होतो आणि त्यानंतर 14 महिने सांगितल्याप्रमाणे मी अंडर ट्रायल म्हणून काढले. आणि त्या काळातलं नॅरेटिव्ह हेच होतं की मी एक IPS आहे, पण मी IPS होतो त्यावेळेस, पण मी खाजगी कंपनीमध्येच नोकरीला होतो. कदाचित मी IPS आहे या शब्दामुळे माझा जेल मुक्काम लांबला आणि त्याच्यावर जे काही आरोप झालेत आता कायदेशीर प्रक्रिया आहे ते चालत राहील. पण त्यामुळं या अनुभवातून मी गेलो. माझ्याबरोबरचा जो साथीदार होता ज्याला अटक झाली होती त्याला एक 5-6 महिन्यानंतर जामीन मिळाला, पण बहुधा माझ्या IPS बॅकग्राऊंडमुळं, जे मी 10-8 वर्षापूर्वी सोडली होती, तर त्या बॅकग्राऊंडमुळे मला एक 7-8 महिने एक्स्ट्रा जेलमध्ये काढावे लागले. मग जेव्हा तुम्ही जेलमध्ये होतात तेव्हा या IPS बॅकग्राऊंडचा जसं तुम्ही बोलला त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा थांबावं लागलं. मग ॲज अन IPS ऑफिसर ती जेलची पहिली रात्र कशी होती? मला पहिली संध्याकाळ फार वाईट गेली. पहिली रात्र पोचेपर्यंतच रात्री 12 वाजले होते तिथं. पण पहिली संध्याकाळ फार वाईट गेली, कारण दुपारी तुम्हाला 2:30-3ला कोर्टात हजर केलं आणि रात्री 8-8:30च्या सुमारास तुम्ही जेलमध्ये एंट्री करताय आणि पुढचे 5-6 तास तुम्हाला कोणी लघुशंकेसाठी सुद्धा बाहेर सोडत नाही आणि तुम्ही उपाशी आहात, दुपारीही जेवलेलं नाही आहात आणि
परिस्थितीतून जेव्हा तुम्ही आत जाताय आणि अचानक तुम्हाला कळते की इथं तुम्ही झडती घेतली जाणार आहे आणि झडती घेताना तुमच्या अंगावरची सगळी वस्त्र उतरवायची आहेत आणि तेव्हा तुम्ही व्यस्त अवस्थेत समोर उभं राहणार आहात आणि तुमची झडती घेऊन तुम्हाला आत गेलं जाणार. यातल्या बऱ्याचशा गोष्टी आउट ऑफ सिलेबस होत्या, म्हणजे कारण आजपर्यंत कोणी आम्हाला सांगितलं नव्हतं असं आहे म्हणून. आणि त्यामुळं त्या अवस्थेतून जाऊन मी जेव्हा आत पोचतो ते आम्हाला 1 तास 2 तास थांबून ठेवलं. त्यावेळी माझ्या शेजारी एक पाकीटमार बसलेला आहे, जो सराईत पाकीटमार आहे, जो 3 का 4 वेळा जेलमध्ये येऊन गेला आहे. एक आपण त्याला हाफ मर्डर म्हणतो सामान्य माणसाच्या भाषेमध्ये, असा केलेला व्यक्ती, ज्याच्यावर स्वतःवर पण वार झालेत, म्हणजे त्याची जखम वाहतीये आणि तो कसा आम्ही दुसऱ्यावर वार केला हे सांगतोय. पलीकडे एक मर्डरचा आरोपी बसला, त्याने स्वतःची बायकोच मारली आणि त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल केला होता बायको मारतानाचा, आणि त्यांनी मला चक्क सांगितलं मी कसं मारली तिला. हे सगळं आपल्यासमोर ऐकतोय आपण आणि सर्र झालंय. म्हणजे मला आजही ना स्नॅपशॉट सारख्या सगळ्या गोष्टी आठवतात. माणसाचे चेहरे आठवतात, तो काय बोलला आठवतो, शब्द, त्याची बोलण्याची स्टाईल, मराठीची शब्दफेक सगळं आठवतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही चालायला सुरुवात करता. सॉरी यार, म्हणजे तुम्ही पुढच्या 3 तासात 4 तासात तुम्ही IPS काय माणूस म्हणूनही मेलेला आहात. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पोचता, माझं नशीब चांगलं की माझ्यासाठी एक पाण्याची बाटली रिकामी सोडली त्या कॉन्स्टेबलनी माझी बॅकग्राऊंडकडून. अदरवाईज पाण्याची बाटली अलाउड नाही आत आणायला. मी प्लास्टिकची रिकामी बाटली, त्यात काही बॉम्ब नसतो पण ती अलाउड नाही, ती बाटली मी माझ्यासोबत होती म्हणून रात्री मला पिण्याच्या पाण्यासाठी, पाणी भरण्यासाठी काहीतरी सोबत होतं. माझ्यासोबत असलेले इतर अनेक कैदी जे होते ते, जो टॉयलेटला जाण्यासाठीचा टंबरेल असतो, असे 2 टंबरेल दिलेत, तुम्ही ठरवा यातला प्यायला कुठला वापरायचा आणि धुवायला कुठला वापरायचा, अशा अवस्थेतून गेले रात्री. आणि त्यामुळं जेव्हा त्याच्या आधी आम्हाला पहिल्यांदा थाळी आणि पाट हातात दिला, ते पॉट असतो, त्याला मराठीमध्ये अपभ्रंश करून त्याला पाट म्हणतात. भांडं असतं हे, जर्मनचं भांडं आहे, जर्मन सिल्वरचं भांडं आहे, त्याच्यावर इतके भयान डाग पडलेले आहेत. त्यानंतर झोपायला तुम्हाला एक अंथरूण आणि एक पांघरूण दिलं, ते 100 ठिकाणी फाटलंय, त्यात 100 ठिकाणी खुणा केल्यात, काय प्रकारे माहीत नाही. हे सगळं जेव्हा तुमच्या हातात मिळतं त्या यू फील शेकी, थरथरतो माणूस. हे मला आठवते की त्या पुस्तकात पण मी लिहिलं एका ठिकाणी, मला एका कैद्याने ऐकवलं होतं, म्हणे ज्या दिवशी मी हे थाळीपाट हातात घेतलं ना, त्या दिवशी मी माणूस म्हणून मेलो म्हटलं. हे मी पुस्तकात लिहिलंय की माझ्याही मनातल्या भावना त्याच होत्या, पण फक्त त्या इतक्या उत्कटपणे बोलण्याची माझी हिंमत झाली. आणि त्यामुळं असं करत करत जेव्हा तुम्ही तिथं पोचता आणि तेव्हा तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करता, तेव्हा मला असं वाटतं त्या दिवशी रात्री मी एक सामान्य माणूस म्हणून झोपलो. जेव्हा झोपेतून जागा झालो तेव्हा मी 100% कैदी होतो. माझ्यातला माणूस मेलेला होता त्या दिवशी रात्री. आता मला माहिती ना आतमध्ये कसं आहे, काय असतं, तुम्ही जर का सांगू शकाल की उठल्यानंतर तिकडे काय परिस्थिती होती, म्हणजे लोकांना समजलेलं का, आजूबाजूच्या कैद्यांना समजलेलं आहे की इकडे एक IPS ऑफिसर आलाय? कैदी पण एकमेकाची मजा घेतात. आणि सुरुवातीचे 2-4 दिवस मला असे अनुभव यायचे, ते लोकांना माहिती होतं की हा कोण आहे, आणि लोकांना छान वाटायचं. आणि नंतर नंतर मला असं कळायला लागलं की कैद्यांना एकूणातच पोलिसांचा राग असतो, कारण तो आयुष्यात कुठल्या तरी पोलिसाच्या माराला सामोरा गेलेला असतो. कुठल्या तरी पोलिसांनी त्याची घरात झडती घेतलेली असते, कोणीतरी पोलिसांनी त्याला उलटा टांगलेला असतो. त्यामुळे त्या सगळ्या लोकांचा राग माझ्यावर निघाला सुरुवातीच्या. आणि त्यामुळं म्हणजे कुणीही रस्त्यात कोणी भुरटी चोरी करणारा चोर असेल किंवा एखादा मर्डर करणारा सराईत, 4-5 तरी लोकांनी माझी मजा घेतली असं मला आठवतं, आणि वाईट मजा घेतली. तर म्हणजे मी समजा दाढी कटिंगसाठी लाईनमध्ये उभा आहे, तेव्हा कोणीतरी मजा घेतली, आणि मला अजूनही ते चेहरे आठवतात बरं का मजा घेणाऱ्या लोकांचे. पण गंमत अशी 2 मजा घेणारी लोक माझे नंतर फॅन झाले, आणि त्याचा उल्लेख केला मी पुस्तकामध्ये. आणि त्यातला एक जण माझ्या आजही संपर्कात असतो, किंबहुना माझ्या पुस्तकाचं प्रकाशन जेव्हा झालं त्या 5 कैद्यांच्या हस्ते मी पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्यातला एक कैदी तो होता जो माझी सुरुवातीच्या काळात मजा घेण्यात आघाडीवर होता, कारण त्याच्यामध्ये मनपरिवर्तन झालं. मला फक्त एवढं माहिती होतं की हा माझी मजा नाही घेते, हा पोलीस खात्याची मजा घेतोय, हा अख्ख्या डिपार्टमेंटची मजा घेतोय. त्याला जो आनंद मिळतोय ना की सला मला चोर म्हणत होतो, काय आता बरं झालं पोलीस आला.
काय काय करायचं ते एक्झॅक्टली? काय नाही म्हणजे अरे तुरेत बोलायचे, की कोणी म्हणायचं की वर्दी उतरवली की मस्ती पण उतरते ना माणसाची, असे काय डायलॉग मारायचे. हा तर मग समजा कोणीतरी दाढी करतंय तर दाढी करणारे पण कैदीच असतात. कोणतरी डायलॉग मारून जातो, वस्तारा जास्त जोरात मारू नको बरं का, हा नाहीतर म्हणजे नाहीतर कापायचं वेपायचं, मुंडी कट व्हायची, असं काही बोलून जायचे. मला कळायचं बरं का की हे आपल्याला काहीतरी होत, पण सुरुवातीला असं वाटायचं व्हाय मी, पण हळूहळू जेव्हा मी आकलन करायला लागलो लोकांचं, तेव्हा लक्षात येतं की लोकांचा राग व्यवस्थेबद्दल आहे, लोकांचा राग यंत्रणेबद्दल आहे, आपल्याविषयी विशेष नाही. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की अनेक कैदी, म्हणजे ज्या कैद्यांनी माझी सुरुवातीला दाढी कटिंग करताना मजा घेतली होती, हा कैदी नंतर नाशिकच्या जेलला वर्ग झाला. आणि नाशिकच्या जेलला वर्ग झाल्यानंतर एकदा त्याची पुणे कोर्टात पेशी होती. रात्री उशीर झाला म्हणून जेलच्या नियमाप्रमाणे रात्री त्याला एक रात्रीपुरता येरवडा जेलमध्ये मुक्कामाला ठेवावं लागलं. आणि दुसऱ्या दिवशी ट्रान्झिट रिमांड घेऊन परत त्याला तिकडं घेऊन गेले नाशिकला. तो रात्री जेव्हा तिथं होता तेव्हा सकाळी उठल्यानंतर जाण्याआधी त्यांनी जेलरला स्पेशल रिक्वेस्ट केली की मला पाटील सरांना भेटायचं. बरं, मला जेलरनी ॲज अ कर्टेसी सांगितलं की असं असं एक जण आहे, तो अर्धा पाऊण तास अडवून बसला, आम्हाला भेटायचं. आणि तेव्हा तो मला पारावर भेटला साहेबांच्या समक्ष, साहेबांच्या परवानगीनं. आणि मला म्हणाला की आमच्या नाशिक जेलमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल ह्याला आलेत, म्हणजे अटक होऊन आलेत, आणि ते तुमचे लय मोठे फॅन आहेत, आणि ते तुमच्या लय भारी भारी कहाण्या सांगतात, तुम्ही कसे होता आणि काय काम करता म्हणे. तेव्हा आम्हाला कळलो म्हणे तुम्ही, म्हणजे आणि तो माझ्याकडे फक्त पश्चाताप हे करायला आला होता. आणि मला तो खूप मोठा सन्मान वाटला की बाबा, ज्या माणसाच्या मनामध्ये अशा भावना आपल्याबद्दलच्या होत्या त्याचं जर मनपरिवर्तन होतं. आणि मला स्वतः अभिमान पण वाटला, आपण थोड्या वेळ वाट बघितली, आपण तेवढा संयम दाखवला, म्हणजे आपण रिॲक्ट नाही केला. पण मी तो अक्षरशः हलाहल पचवत राहिलो, त्याला पर्याय नव्हता त्यावेळेस. त्यामुळे ते सुरुवातीच्या काळात असे टोमणे बाजी, मागं शेलक्या कॉमेंट हे होत राहायचे, आणि ते पचवण्याशिवाय पर्याय नव्हता. मग तेव्हा असं वाटलं का की एकदा यांना उलट उत्तर देतो किंवा एकदा यांना दाखवतो मी कोण आहे? नाही ना, जेलमध्ये ही परिस्थिती नसते हो. म्हणजे कसं असतं, एक तर माझं वय माझ्या हातात नव्हतं, मी तेव्हा 46 वर्षाचा होतो, 45 वर्षाचा होतो. जेलमधला ॲव्हरेज कैदी 18-19-20 वर्षाचा असतो. तुम्ही त्याशी ताकदीत मुकाबला नाही करू शकत. बरं, दुसरी गोष्ट, जेलमध्ये कोण येतो? ज्याचा राग आणि ज्याला आपली वासना या दोन गोष्टी नियंत्रणात आणते, त्याचे 90% अशी माणसं जेलमध्ये असतात. तुम्ही त्या माणसाची जर खुन्नस घेतली तर तुमचे 10 पट घेईल. त्यामुळे तुम्हाला परिस्थितीचा रेटा समजून घ्यावा लागतो. काही वेळा आपण उच्चभ्रू वर्गामध्ये किंवा पांढरपेशा वर्गामध्ये किंवा वैचारिक चिंतन करणाऱ्या लोकांमध्ये वाद घालू शकतो, बरोबर आहे. पण आपण जेव्हा त्या वर्गामध्ये जाऊन उभा राहतो तेव्हा आपल्याला तिथं त्यांच्याशी पंगे घेण्याचा विषयच उद्भवत नाही, कारण त्यांची पंगे घेण्याची कपॅसिटी तुमची 1000 पट जास्त आहे. तेव्हा तुम्ही असा विचार करता की राहुल द्रविडी स्ट्रॅटेजी, 3 स्टंप वाचवायचेत आपल्याला, आत्ता आपल्याला रन करायचेच नाहीत. तो एक दिलीप प्रभावळकरांचा पूर्वी पिक्चर होता. त्या दिलीप प्रभावळकरांना एक मुलगी आवडत असते आणि त्या मुलीचा बाप एक पैलवान असतो, आणि दिलीप प्रभावळकर एका कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक असतात, आणि त्यांना हा माणूस लय शामळू वाटायचा ते सासऱ्याला, म्हणजे माझी पोरगी ह्याला देऊ होय. मग ते विचार, तू काय करता आणि तुम्ही हे करता. मग ते शेवटी सासरा त्यांना वैतागून म्हणतो, तुम्हाला शिव्या देता येतात का? म्हणतो, येतात की शिव्या देता. मग म्हणजे 4 शिव्या देऊन दाखवा. तेव्हा दिलीप प्रभावळकर खूप विचार करता करता म्हणतात, तू मध्यम पद लोपी, तू उभयान्वयी. म्हणजे मला काय म्हणायचं माहिती का, की आपण या प्रकारच्या वर्गातले लोक आहोत. आपण जेव्हा तिथं जातो, म्हणजे येरवडा जेलमधल्या 3/4 शिव्या ज्या ऐकल्यात ना, ते मी जेल बाहेर कधीच ऐकल्या नव्हत्या. म्हणलं, ही शिवी आहे आईला, आमच्या लहानपणी कधी आमच्या कानावरच नाही पडली. म्हणजे त्याचा मला अभिमान जरूर वाटला की ही शिवी आपल्या कानावर नाही पडली. पण अशा जेव्हा वर्गात आपण वावरतो तेव्हा नाही रिस्क घ्यायची, पंगे नाही घ्यायचे, काय कायचं नमस्कार करायचा, देखल्या देवाला दंडवत. हा, मग तिकडे जेलमध्ये असे कोण इंटरेस्टिंग कॅरेक्टर भेटले का तुम्हाला? कॅरेक्टरची जंत्री आहे. म्हणजे मला असं वाटलं की पु ल देशपांडे अजून 10 वर्ष हयात राहायला पाहिजे होते, कारण व्यक्ती आणि वल्लीचे कमीत कमी 20 पार्ट एक्स्ट्रा आले असते.